नमस्कार, मी सुशांत काकडे आणि आज आपण बघणार आहे डेली अनालिसिस. आज मार्केटमध्ये काय झालं. ओके, ठीक आहे. तर आज मार्केटमध्ये जर बँक निफ्टी बघितली आपण, तर मार्केटमध्ये सकाळी ओपन झाली निफ्टी कधी 51,898, म्हणजे 51,900च्या आसपास बँक निफ्टी ओपन झाली. तिथून पुढे कंटिन्युअसली डाऊनफॉल आलेला आहे. कुठपर्यंत 51,277 पर्यंत मार्केट खाली डाऊन साईडला पडलेलं आहे. आणि इथं बघा, इथे एक सपोर्ट आहे. इथं मार्केट ऑलरेडी इथे एक सपोर्ट घेतलाय, इथे एक सपोर्ट घेतलाय, ठीक आहे, इथे एक सपोर्ट घेतलाय, ठीक आहे. आणि नंतर मार्केटमध्ये एक थोडंसं अपसाइडचं मोमेंटम आलं आणि पुन्हा मार्केट डाऊन साईडला आला आणि पुन्हा तिथंच सपोर्ट घेतला आणि पुन्हा मार्केट वरती क्लोज झालेलं आहे. ओके, आणि इथं पाठीमागे बघितलं तर इथं एका ठिकाणी रेजिस्टन्सचं पण काम केलेलं आहे सेम लेवलला. तर मार्केटमध्ये उद्या काय होईल किंवा नेक्स्ट वीक मध्ये काय होईल, तर मार्केटमध्ये आपण डेली बेसिस वरती थोडं अनालिसिस करूया, म्हणजे आपल्याला क्लिअर पिक्चर समजून जाईल. ओके, हा. तर डेली बेसिस वरती काय झालेलं आहे, मार्केटमध्ये अप ट्रेंड कंटिन्यूस आहे. जोपर्यंत मार्केट 51,277च्या खाली क्लोज होत नाही तोपर्यंत डाऊनसाइडची कुठलीही मोमेंटम होणार नाही. मतलब म्हणजे थोडंफार डाऊनसाइडचं येईल, जसं की आज आलेलं आहे. मार्केट ओपन झालं हायला, पण थोडंसं डाऊनसाइडला आलं आणि पुन्हा मार्केटमध्ये थोडीशी रिकव्हरी पण आलेली बघायला भेटली आपल्याला. ओके, मार्केटमध्ये 51,277 हा क्रुशियल सपोर्ट आहे. त्याच्या खाली क्लोजिंग नाही झालं पाहिजे. त्याच्या खाली मार्केट येऊ शकतं, पण मार्केट पुन्हा रिकव्हरी करू शकतं. त्याच्या खाली क्लोजिंग नाही झालेली पाहिजे. ओके, त्यामुळे अजूनही ट्रेंड बँक निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, आता आपण निफ्टीचं बघूया. निफ्टी फिफ्टी इंडेक्स काय म्हणतोय बघूया आपण. ओके, तर निफ्टी फिफ्टी इंडेक्स मध्ये थोडीशी मजा काय बघा, की मार्केट वरती निफ्टी फिफ्टी रोज ओपन अपसाइडलाच होते, प्लस क्लोजिंग पण त्याचं जवळपास थोडस अपसाइडला होतं किंवा निगेटिव्ह मध्ये होते. पण मार्केट वरतीच गेलेलं आहे आणि कधीपासून 10 जून पासून मार्केटमध्ये रेड कॅन्डल बनलेले आहे, ग्रीन कॅन्डलच बनलेली नाही. इथे एकदम छोटीशी ती त्या कॅन्डल आपण कन्सिडर नाही केलं तर रेड कन्सिडर केलं तरी चालेल. ठीक आहे, कॅन्डल रेड बनतायत पण निफ्टी रोज वरती चाललेली आहे. गॅप अप ओपन होते, रोज डाऊन साईडला येते थोडीशी आणि खाली क्लोज होते. तर रोज निफ्टीमध्ये हेच बघायला भेटतंय. आणि निफ्टी फिफ्टी सध्या एका झोन मध्ये अडकून आहे, म्हणजे त्या झोन मध्ये टाइम स्पेंड करते. ठीक आहे, तर त्या कोणत्या झोन मध्ये टाइम स्पेंड करते बघूया आपण. ओके, ठीक आहे, तर हा तो झोन आहे. ह्या झोन मध्ये आता इथं बघा डाऊन साईडला 23,425. ओके, इथून एक सेकंड, लॉग इन नाही वाटत. ओके, चलो ठीक आहे. हा, 23,445चा जवळपास खाली सपोर्ट आहे. ठीक आहे, त्या सपोर्ट पासून वरती अपसाइडला जर बघितलं आपण तर 23,650च्या आसपास रेजिस्टन्स आहे. ह्या झोन मध्ये मार्केट गेली 2-3 दिवस झालं, 18 तारखेपासून म्हणजे ह्या वीक मध्ये मार्केट ह्या झोन मध्ये वर खाली फिरत आहे. आता बघायची ही गोष्ट आहे की कोणत्या साईडला ब्रेकआउट देते, अप साईडला ब्रेकआउट देते की डाऊन साईडला ब्रेकआउट देते. मार्केट सध्या तिथं वेळ घालवतंय. ठीक आहे, मग त्या ज्या साईडला मोमेंटम देईल त्या साईडला मार्केट जायची शक्यता जास्त असते. त्यामुळे सध्या अप ट्रेंडच आहे, त्यामध्ये डाऊन ट्रेंडचा कुठलंही चिन्ह दिसत नाही. डाऊन ट्रेंडला जायचं असं कुठलंही लक्षण मार्केटमध्ये नाही आहे. त्यामुळं बी पॉझिटिव्ह. मार्केटमध्ये अजून डाऊन ट्रेंड चालू झालेला नाही. डाऊन ट्रेंड चालू झाल्यानंतर एक हा झोन ब्रेक करून मार्केट डाऊन साईडला क्लोजिंग देईल, त्यावेळेस आपण थोडंफार म्हणू शकतो की मार्केटमध्ये विकनेस आलेला आहे. ठीक आहे, तर सध्या बी पॉझिटिव्ह. थँक्यू. सायनिंग ऑफ. फेथ इन फ्युचर मधून सुशांत काकडे.